फोन सायलेंट ठेवा. करायचं चालू सर. रोलिंग आहे सर. सेंटर. नमस्कार, वंदे मातरम, जय हो भारत का संविधान, जय श्री राम. आज महाराष्ट्राला एक गोष्ट खात्रीलायक समजली कि पत्रकार किसी के सामने झुकते नहीं है, पत्रकारिता किसी के सामने झुकती नहीं है. काल ज्या अपप्रवृत्त विचारानं संजय दिना पाटील यांनी ज्या प्रकारे अपमानित केलं होतं, त्यांनी बोलवलेल्या पत्रकार परिषदेला पत्रकारांनी त्याच्या तोंडावर जाऊन पाठ फिरवली. हे खरोखर मला असं वाटतंय की हीच ताठर मानेची आणि ताठर कन्याची पत्रकारिता जी आहे. माननीय बाळशास्त्री जांभेकर, माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाळ गंगाधर टिळक माननीय यांच्या विचाराची हीच ती खरी पत्रकारिता आहे. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की त्या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे माफी 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 किंवा दिलगिरी 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 बोलली जात आहे, ज्या व्यक्तीनं हा अक्षम्य संवैधानिक द्रोह केला, गुन्हा केला किंवा धमकी देऊन त्याची स्वतःची किंवा त्यांच्या कौटुंबिक गुन्हे पार्श्वभूमी सांगण्याचा जो धाडस केलं, म्हणजे खुनाचं, 5 खुनाचं आणि पत्रकारांना मारून टाकण्याचं किंवा पाय तोडण्याचं किंवा अर्वतच्या अश्लील भाषेतलं, त्या बाबतीवर ज्या प्रकारे पडदा टाकण्याचं जे केऊलवाणी धडपड. मास्टर इज ऑलवेज रिस्पॉन्सिबल फॉर सर्वंट. ही इज विकॅरियस लायबिलिटी ऑफ द स्टेट. विकॅरियस लायबिलिटी ऑफ द स्टेट. मला हे म्हणायचं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे म्हणजे ह्यांनीच उलट संजय दिना पाटीलला उलटी विनंती केली की काय बाबा कमीत कमी एवढं तरी म्हण. असं काय आहे का? कारण बॉडी लँग्वेजवरून असं वाटत नव्हतं की त्यांना पश्चाताप आहे म्हणून बोलणाऱ्यांना. आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की मला कोणत्या जातीवर बोट ठेवायचं नाही, परंतु ॲज अ रिस्पॉन्सिबल एकनाथ शिंदेंनी स्वतःच विनवण्या केल्या की काय एवढं तरी मन दिलगिरी म्हणून. अशी केविलवाणी परिस्थिती एकनाथ शिंदेंवर आली आहे का? कारण त्या बॉडी लँग्वेजवरून वाटत नाही. आणि मग 2, मी जातीवर बोलत नाही, कोणत्या जातीचे, मला जातीचा उल्लेख करायचा नाही, पण आमचे उदय एक ते स्वतःच माफी मागायला लागले. अरे दिलगिरी ते मागतायत ज्यांनी केलं आणि तुम्ही माफी मागताय. ही कोणती गुन्हे संहितेच्या न्यायाची पद्धत आहे की सार्वजनिकपणे सामाजिक न्यायाची पद्धत आहे? मला उदयची जात ब्राह्मण आहे की कोण आहे ह्याच्यावर मला बोलायचं नाही, परंतु आमच्या उदयला पुढं केलंय का? त्यानंतर उदय माझे मित्र आहेत, कौटुंबिक मित्र आहेत, सन्माननीय उदय सामंत असं घ्या, म्हणजे कारण ते लागताना बरेच वेळ दुसऱ्यांच्या काळजाला लागेल. आता दुसरे ते छत्रपती संभाजीनगरचे काय नाव, संजय शिरसाट, सन्माननीय मंत्री, ते माफी मागायला लागलेत. मला त्यांच्या जातीबद्दल म्हणायचं नाही, ते शेड्यूल कास्ट आहेत. माझं म्हणणं हे आहे की एक ब्राह्मण आणि एक शेड्यूल कास्ट माणूस यांच्याकरता माफीला सोडला का? यांनी स्वतः माफी म्हणले का? दिलगिरी आणि माफी हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. मला वाटलं होतं राज ठाकरे आज काहीतरी डॅशिंग बोलतील, परंतु राज ठाकरे नाव न घेता बोलले. थोडी हिंमत दाखवायला पाहिजे होती राज ठाकरेंनी, थोडी हिंमत दाखवायला पाहिजे होती राज ठाकरेंनी, पण मला तसं होताना दिसलेलं नाही. आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे परत एकदा की
ह्या प्रकरणाला डोळसपणे पाहिलं पाहिजे. हा इतिहासात पुढच्या 100 वर्षात ह्या गोष्टीची चर्चा होणार आहे. मोठ्या माध्यमातले पत्रकार किंवा व्यक्ती स्वातंत्र्य असलेले डिजिटल मीडियाचे पत्रकार किंवा ज्याला म्हणतो आपण व्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारे म्हणजे स्वतः जर्नलिझम, पर्सनल जर्नलिझम करणारे पत्रकार, म्हणजे स्वतःहून जर्नलिझम करणारे पत्रकार, ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये हा अपमान लागू पडणार आहे. तेव्हा किमान पत्रकारांनी या प्रकरणात धाडस दाखवावं. एक कॉग्निजेबल असो की नॉन कॉग्निजेबल असो, एक गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे. कारण पत्रकारितेच्या इतिहासामध्ये त्या काळ्या कुट्टकालच्या घटनेच्या नंतर पत्रकारांनी केवळ निषेधापुरतं मर्यादित न राहता पूर्ण कारवाई करायला लावली. आणि जर आपण पत्रकारांसाठी सुरक्षिततेचा कायदा आणा जेव्हा म्हणतो, तेव्हा मला असं वाटतं की अगोदर हे देखील महत्वाचं आहे की आपण सुरक्षिततेचा कायदा आणत असताना नुसता कायदा आणून चालत नाही, तर त्यावेळेस आपण निर्भीडपणे, बिनधास्तपणे, रोखठोकपणे, डंके की चोट पे आपण आपल्या भूमिकेसाठी आणि आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी, आपण इतरांच्या अन्यायासाठी वाचा फोडतो, तसं किमान गुन्हा दाखल होईपर्यंत पाठपुरावा केला पाहिजे. आणि त्या पाठपुराव्यासाठी आम्ही परत त्यांच्यासोबत राहू. आता दुसरा जो मुद्दा मला आपणाशी बोलायचा आहे, तो मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे साहेब किंवा उपमुख्यमंत्री महोदय, मी तुम्हाला परत आज सांगत आहे, एकापाठ एक विषय बाहेर येत आहेत, उत्तरं तर द्यावं लागत राहतील. मला सांगा, नाशिकच्या गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या झोपड्या तोडल्या, ज्या की कायदेशीररित्या तोडता येत नाहीत, हे सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे. विधानसभेमध्ये त्या बाबतीमध्ये अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेत. परंतु नाशिकच्या कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये उदय सामंतांनी त्यांची भूमिका, त्यांच्या त्या एमआयडीसीची भूमिका ही लक्षात आणत असतानाच कष्टकऱ्यांनी तिथल्या, झोपडीधारकांनी तिथल्या शिंदे टोळी असं नाव दिलं. शिंदे टोळी असं नाव दिलं. काल पत्रकारांना मारहाण झाली, म्हणजे मारहाण झाली म्हणण्यापेक्षा मारहाणीपर्यंत ती गोष्ट जात होती. त्यावेळेस अर्वच्च्या शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमकीपर्यंतच्या गोष्टी, अर्वच्य म्हणजे अति अर्वच्य, ते म्हणजे ते मला वाटतं की ते म्हणजे तशी ऍक्शन सुद्धा करू नये. आणि कालही टोळीसारखंच पक्षीय वर्तन आहे का? शिंदे टोळी, शिंदे टोळी, शिंदे टोळी. आणि तिसरं, हे घ्या, हा कोण प्रभाकर काळे सगळ्यांना माहिती नाही का? सगळ्यांना माहिती हा प्रभाकर काळे. ह्याच्या बाबतीमध्ये कधी बोलणार आहात? ह्या प्रभाकर काळेचा काय रोल आहे? मग मला सांगा, ह्या अशा प्रकारे वसुल्या, त्याचबरोबर पत्रकारांना धमक्या, त्याचबरोबर गरिबांचे घरं तोडणे, हे पॉलिटिकली आयडिओलॉजिकली फिट आहे का ही गोष्ट? जर ही गोष्ट पॉलिटिकली आयडिओलॉजिकली फिट नसेल, त्याचं कारणही हे आहे का त्याचं कारण? एकनाथ शिंदे ना मला प्रश्न विचारायचा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे सर्वांकष सगळ्यांना जे आहे लोकशाहीचे दिशानिर्देश देत असतात. ते मान्य नाहीयेत का? ते मान्य नाहीयेत का? मला कुणालाही म्हणायचं नाही लबाड लांडगा ढोंग करते, मला म्हणायचं नाही. लबाड लांडगा ढोंग करते, मला म्हणायचं नाही. परंतु हे सगळं काही टोळीसारखंच, शिंदे टोळी म्हणून चालणार आहे का? आणि त्यामुळं अशी वेळ येऊ नये की सामान्य कष्टकरी, पत्रकार, सामान्य त्याचबरोबर सामान्य नागरिक मिळून शिंदे सेनेचं नामकरण करण्यापर्यंत लोक जर सामान्य कष्टकरी जात असतील टोळी म्हणेपर्यंत, शिंदे टोळी, पक्ष नाही टोळी, तर तशा प्रकारचं म्हणजे नामकरणाची, अधिकृत नामकरण तुमच्यावर करण्याची वेळ येऊ नये याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे एकनाथरावजी शिंदेंनी, असं माझं दुसरं मत आहे. आता मला आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट आपल्या समोर आणायची आहे. ती म्हणजे काय झालंय की पत्रकारांना बोलवणे आणि पत्रकारांना त्रास देणे आणि पत्रकारांसमोर प्रसिद्धीचा हवास ठेवून बोलणे,
आणि त्यातून आपला स्वतःचा जिवंतपणा दाखवणे असं काही लोकांना जे आहे म्हणजे ते आंगवळणी पडले. आणि त्यामुळं एक घटना जी आज पाहायला मिळाली, आज सकाळी एक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषद स्वतःला त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी घोषित केलेलं आहे. ते आहेत अंजली दमानिया. अंजली दमानियाजींनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी, मला माहिती नाही त्यांचं ब्रीफिंग कुणी केलं, परंतु जर त्यांचं ब्रीफिंग अशा कारणासाठी केलं गेलं असेल की सामान्य माणसाच्या महाराष्ट्रात उत्पन्न होणाऱ्या रोजीरोटीवर जर ते पडणार असेल कुऱ्हाड म्हणून, तर अंजली दमानियाजी, तुमच्या विचाराची महाराष्ट्रात कोणी गय करत नाही. तुम्हाला कोणी तुमच्या विचाराला विचारणार नाही. तुमच्या विचाराची पातळी जर सामान्य कष्टकऱ्याला मिळणाऱ्या म्हणजे रोजीपासून दूर करणारी असेल, तर तुम्हाला सामान्य माणूस कधीही माफ करणार नाही, कष्टकरी माफ करणार नाही. हे आपणाला मी स्पष्टपणे, रोकटोकपणे, डंके की चोट पे सांगत आहे. त्याचं कारण सांगतो. ज्या प्रकारे अंजली दमानिया व्यक्त झाल्या आज पत्रकार परिषदेमध्ये, त्यांचं टार्गेट जे होतं ते टार्गेट आज ज्या प्रकारे म्हणजे आपलं याच्या बाबतीमध्ये, टॅक्सीच्या बाबतीमध्ये, महाराष्ट्रामध्ये सहकार टॅक्सी येत आहे, त्या सहकार टॅक्सीच्या बाबतीमध्ये मला सांगा, सहकार कायद्याचा अभ्यास अंजली दमानियाजीला आहे का? सगळ्यात अगोदर माझा त्यांना पहिला प्रश्न आहे. सहकार कायद्याचा अभ्यास अंजली दमानियाजी याला म्हणतात महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960 आणि रूल 1961. ह्याचा अभ्यास आहे का तुम्हाला? हे पहा, पत्रकार परिषदा घेऊन सोशल मीडियावरली, आणि त्यांनी स्वतःच सांगितलं की चॅट जीपीटीची माहिती घेऊन माणूस परिपूर्ण होत नसतंय. म्हणून आमच्या माननीय न्यायालयांनी देखील चॅट जीपीटीवर तयार केलेले पिटिशन्सचं काय गांभीर्य असतंय हे जरा वाचून घ्या तुम्ही. त्याच्यामुळं चॅट जीपीटीचं समाजकार्य हे किती मानवतेच्या लायकीचं आहे, किती मानवतेच्या लायकीचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे इतरांचा अपमानजनक ठरू नये याची काळजी तर स्वतःला आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेता, हे आपण जाण आणि भान ठेवलं पाहिजे. मला तुम्हाला त्यांना सांगायचंय, कधी हे पुस्तक वाचलंय का आपण संविधानाचं? याला भारतीय संविधानाचं पुस्तक म्हणतात. हे वाचायचं नाही, ह्याच्यातल्या तरतुदी वाचायच्या नाही. 97वी घटना दुरुस्ती माहिती आहे का? किमान माझे ऐकल्याच्या नंतर 97वी घटना दुरुस्ती काढायची आणि ती वाचून बघायची. वाचल्यानंतर कळते, वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल, नाहीतर फजिती होऊन घेसाल, नाहीतर फजिती होऊन घेसाल, नाहीतर फजिती होऊन घेसाल, जशी आज तुमची फजिती होतीये. त्याचं कारण सांगतो मी. मला आपणाला सांगत असताना टार्गेट त्यांचं श्री प्रवीण दरेकर सहकारचे रायझिंग स्टार आहेत. श्री प्रवीण दरेकर हे सहकारचे रायझिंग स्टार आहेत. हे त्यांचं टार्गेट आहे का? कारण लक्षात ठेवा, प्रवीण दरेकरांनी हिंमत दाखवली. ओला, उबेर आणि रॅपिडो हे जे आहेत ना, रॅपिडो बाईकला तर हेच नाहीये, परवानगीच नाहीये, पण ती चालते. हे बोलायचं सुधरत नाही का? ही तक्रार करायचं कळत नाही का? किती ब्रीफिंग आली नाही? अंजली दमानिया जी, अंजली दमानिया जी, क्या तुम्हें रैपिडो के बारे में ब्रीफिंग नहीं हुई है? सवाल तो पूछे जाएंगे. और जब जब तुम किसी कष्टकरी नेता के ऊपर लालचन लगाने की कोशिश करोगे, उस समय भारतीय संविधान के तहत जो कुछ आपके ख्यालों के विरोध में कर सकते हैं वो कष्टकरी करेंगे, क्योंकि संविधान के दायरे में बोलना सीखिए.
कानून के दायरे में बोलना सीखिए। एक बार अगर कानून का दायरा कष्टकरियों के रोजी रोटी के खिलाफ या कष्टकरी नेता प्रवीण दरेकर जी के जिस तरह से उनकी छवि है, उनको बिगाड़ के, उनको बाजू हटा के उबेर, ओला, रैपिडो की अगर शक्ति बुलंद करना चाहते हैं, यह वो उनके लिए मलाई की बात होंगी। कष्टकरियों के लिए पसीने की बात है। कष्टकरी कानून ना तो ओला को छोड़ेगा, ना उबेर को छोड़ेगा, ना तो रैपिडो को छोड़ेगा, ना तो प्रताप सरनाइक को छोड़ेगा। क्योंकि दायरे में रोटी के जो भी आएगा, दायरे में रोटी के खिलाफ जो भी आएगा, उसकी चिंता नहीं की जाएगी। इसीलिए खाली पीली आप प्रवीण दरेकर जी के नाम को, छवि को बदनाम करने की कोशिश ना करें, हे मी आव्हान देखील अंजली दमानियाजींना अत्यंत कायदेशीर संविधानिक दृष्ट्या सुनवत आहे। भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 38 मध्ये प्रमोशन ऑफ वेलफेअर ऑफ द पीपल, संविधान वाचा, आर्टिकल 38 वाचा दमानिया जी, 38 पढ़िए, उसमें प्रमोशन ऑफ वेलफेयर ऑफ पीपल लिखा है। शेप वेलफेअर ऑफ पीपल अँड प्रमोशन ऑफ पीपल हे फक्त रॅपिडोसाठी नाही आहे, झुगी झोपडीसाठी आहे। एसटी महामंडळातील ड्रायव्हरचा मुलगा किंवा बेरोजगार कुणी कुटुंबात असेल किंवा रिटायरमेंट नंतर आमच्या एसटी महामंडळातील कष्टकऱ्याला सुद्धा एक संधी उपलब्ध करून देतात श्री प्रवीण दरेकर जी साहेब। त्यांना तुम्ही आड येऊ नका। हे चालून घेणार नाही महाराष्ट्र, खपून घेणार नाही महाराष्ट्र। म्हणून हे वेलफेअर गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे। 38 नुसार हे 38 तुमच्या डोक्यात घालून घ्या। त्याच्यानंतर आर्टिकल 19(1)(c) नुसार राईट टू असोसिएशन ऑफ युनियन आणि त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह सोसायटीज 97व्या घटना दुरुस्तीनुसार आलेलं आहे। हे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर ज्या प्रकारे बायलॉची दुरुस्ती करायची आहे तर ती बायलॉची दुरुस्ती करण्याचा अधिकार पूर्णपणे भारतीय संविधानाने दिलेला आहे। त्याला तुमच्या परवानगीची गरज नाही, त्याला रॅपिडोच्या परवानगीची गरज नाही। कोणत्याही सहकारी संस्थेला जर तरतूद करायची असेल तर। त्याचबरोबर मला सांगायचं आहे आर्टिकल 243(h) मध्ये त्याची डेफिनेशन वाचा। स्टेट ऍक्ट लॉ लेड बाय लेजिस्लेचर, ते कोणता आहे तर MCS ऍक्ट आणि MCS रूल आहेत। त्या रूल नुसार आम्हाला बायलॉज मध्ये बदल करण्याचा अधिकार आहे। एखादी संस्था, एखादी वित्तीय संस्था, दूध संस्था, त्याचबरोबर एखादी कोणतीही सहकारी संस्था जर ती याच्यामध्ये जात असेल, म्हणजे अवसानात किंवा एखादी ती रसातळाला जात असेल तर तिला पुनर्जीवित करण्यासाठीच सहकार आहे। सहकार ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैसा देण्यासाठी तर फार कमी कारणासाठी आहे, परंतु ज्याचं काहीच नाही त्याला सहकारातून उभं करण्यासाठी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांसारखं सहकार नाही आहे आता, लक्षात ठेवा। हे सहकार आता मोदीजींसारखं, अमित शहाजींसारखं, देवेंद्रजींसारखं, माननीय मंत्री पाटील साहेबांसारखं आणि सहकार के रायझिंग स्टार जे आहेत प्रवीण दरेकरांसारखं आहे। त्याच्यामुळे हे आता आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून तुम्हाला त्या पुढे जाऊन सांगायचंय, भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 243 झड आय डोक्यात घालून घ्यायचं। शिकलंच पाहिजे। शिकलं तर माणूस हुकत नाही, नाहीतर माणूस हुकताय। आज दुसऱ्यांदा तुम्ही हुकत आहात। अगोदर तुम्ही MSRDCच्या गायकवाडांच्या बाबतीत हुकलात आणि आज दुसऱ्यांदा तुम्ही प्रवीण दरेकरांना बदनाम करण्याच्या बाबतीत हुकलात। व्हॉलंटरी फॉर्मेशन, डेमोक्रेटिक कंट्रोल, मेंबर इकॉनॉमिक पार्टिसिपेशन आणि ऑटोनॉमस फंक्शनिंग हे भारतीय संविधानाने दिलंय। डेमोक्रेटिक फंक्शनिंग तुम्ही काय दाखवत होतात कागद आणि म्हणत होतात की त्या जी संस्था आहे त्या संस्थेच्या बाबतीमध्ये आपण म्हणत आहात की त्या संस्थेची म्हणे कोणत्याच याच्यानुसार परिस्थितीनुसार त्या संस्थेकडे जी टॅक्सी आणू इच्छिते, म्हणजे प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून
त्या संस्थेकडे पैसेच नाहीत. इतकेच पैसे आहेत, इतकेच लाख पैसे आहेत, म्हणजे काय करायचं? गरिबांनी संस्था उभ्या नाही करायच्या? हा, बरं मला सांगा, तुमचं दुःख कुठे? मला वाटतं 2 ठिकाणी दुःख आहे तुमचं. एक, ओला, उबेर आणि रॅपिडो, त्यांचं नुकसान हे तुमचं दुःख आहे का? असा प्रश्न विचारतो मी, याचं उत्तर द्यायचं. त्याचबरोबर दुसरं म्हणजे तुमची हे बघा, ही लोकशाही आहे आणि लोकशाही मानणारे प्रवीण दरेकर आहेत, लोकशाही मानणारेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत. तुमची इच्छा नाही आहे का देवाभाऊ सहकार टॅक्सी या नावाने टॅक्सी असावी? तुमची इच्छा नाही आहे का? ते कुणाला छाती हृदयामध्ये रुततंय ते तरी सांगा, ते तरी नावं सांगून टाका. कुणाच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी म्हणजे त्रासदायक वाटत ते नावं सांगून टाका, कारण ब्रीफिंग कुणी केलंय त्या आधारावरच समजेल ना. लोकशाहीमध्ये तुम्हाला सांगतो, प्रवीण दरेकर हे एवढ्या मोठ्या मनाचे आहेत की तुम्ही म्हणताय ना देवाभाऊंच्या नावाने नको, तर चला नमो टॅक्सीच्या नावानं सहकार टॅक्सी चालू करतील, नमो टॅक्सीच्या नावाने सहकार टॅक्सी चालू करतील. त्याच्यामुळे इथं व्यक्तीच्या नावावर इथे कोणीही काम करत नाही. इथे कष्टकऱ्यांना सर्वंकषपणे मोठं करण्यासाठीची, सामान्याला न्याय मिळण्यासाठीची लढाई आहे. मला त्या पुढे जाऊन सांगायचंय आपणाला की ज्या प्रकारे सांगण्यात आलं, बघा रॅपिडोमध्ये आणि जी टॅक्सी सहकारातून आणली जाते महाराष्ट्रात, त्याच्यातला फरक हे आहे की चालक स्वतः मालक बनतील. रॅपिडोमध्ये मालक आहेत का? रॅपिडोमध्ये दाखवायला पार्टनर दाखवलं जातंय ओलामध्ये, परंतु ओरबडून घेतलं जातंय. परंतु सहकार टॅक्सीमध्ये तसं नाहीये. 0 कमिशनवर जी संस्था प्रवीण दरेकर देत आहेत, 0 कमिशनवर जे आहे ती कोणती ती संस्था स्वतःकडे पैसे घेणार नाही, ती थेट केवळ सुविधा उपलब्ध करून देईल. त्याचबरोबर संस्थेकडून डिव्हिडंड दिला जाईल उलटा. त्याचबरोबर ड्रायव्हर नाही तर भागीदार सुद्धा बनवले जातील. त्याचबरोबर ऍक्सिडेंटल इन्शुरन्स दिले जाईल, बघा लक्षात घ्या. त्याचबरोबर ग्रुप इन्शुरन्स दिलं जाईल. आतापर्यंत ऐकलं का ओला, उबेर किंवा त्यांनी रॅपिडोने कधी दिलंय म्हणून? त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स दिलं जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी ऍपमधून आपल्याला संदेश दिले जातील. ह्या सगळ्या आणि त्याचबरोबर सहभागी होण्यासाठी प्रोसिजर ऍपवर, फॉर्मवर अत्यंत साधी दिली. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का नकोशा वाटत आहेत? सहकार देवदत्त पर्यटन व वाहतूक सहकारी संस्था, ह्या संस्थेच्या बाबतीमध्ये तुम्ही काय कागदपत्र दाखवता? पब्लिक डोमेनवर सगळे डॉक्युमेंट आहेत. ज्या प्रकारे संस्थेला 77 नुसार पदाधिकारी निवडीच्या सहकारी प्राधिकरण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्या प्राधिकाऱ्यांनी सगळे प्रोसिजर फॉलो करून, म्हणजे ह्या संस्थेला ज्या प्रकारे सहकार टॅक्सीच्या बाबतीतली जी विहित तरतूद करावी लागते बायलॉज मध्ये, ती विहित तरतूद MCS ऍक्ट आणि रूल नुसार करण्यात आली. त्याच्यानंतर त्या संस्थेला अवसानात जाऊ नये, ती संस्था बंद पडू नये, त्यापेक्षा ती संस्था उभी राहावी, याच्यासाठी सगळ्यांनी सांघिकपणे प्रयत्न करणं हे सहकाराचं मूल सूत्र आहे. ते सगळं करून ती संस्था आज उभी राहिलेली आहे. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या बेरोजगार युवकांना, माझ्याकडे त्या बाबतीतले सगळे डॉक्युमेंट आहेत. तुम्ही काय ते डॉक्युमेंट पत्रकारांना ChatGPTचं दाखवता, हे घ्या, ही तरतूद, हे ज्या प्रकारे बायलॉज मध्ये दुरुस्ती केलेली आहे आणि सहकार आयुक्तांच्या कार्यालयाच्या संबंधाने ही मंजुरी दिलेली आहे. इथं मंजूर शब्द लिहिला आहे. हे पत्रकारांना डॉक्युमेंट्स, सगळे डॉक्युमेंट्स आम्ही द्यायला तयार आहोत. तुमच्या मनात प्रश्न असेल की सदावर्ते आणि टॅक्सीचा काय संबंध आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, आम्ही ट्रान्सपोर्टमध्ये काम करणारी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारी माणसं आहोत. ST कष्टकरी जनसंघ असेल किंवा कष्टकरी जनसंघ असेल, हे जे आहे पीपल्स अलायन्सचं काम करते. पीपल्स अलायन्सचं काम करते म्हणजे लोकांना एक दुसऱ्याला साखळी करून जोडणे आणि अपप्रवृत्त विचारांना थांबवणे आणि जास्तीत जास्त लोकांना म्हणजे कोणत्याही कारणाने त्यांच्या रोजगारामध्ये रुकावट होऊ नये आणि त्यांना त्यांचे हक्क मिळत राहावेत, त्यांना रोजगार मिळत हवेत, त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, अंजली दमानियाजी, आपण ज्या प्रकारे आरोप करत आहात त्या आरोपांमध्ये तथ्य तर नाहीच आहे. कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये आपण म्हणालात नाही का वार्डाचं आहे,
तर हे सगळे अधिनियम म्हणजे 1960चा MCS ऍक्ट त्याच्यातला कलम 13(2) व 13(3) अन्वय ही तपासणी आणि निवडणुका होऊन ठराव क्रमांक 2(ड) अन्वय तुम्हाला सांगतो कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये ही मंजुरी दिलेली आहे. म्हणजे कोणत्याही संस्थेला आपलं कार्यक्षेत्र राज्याच्या बाहेर, आपल्या वार्डाच्या बाहेर, जिल्ह्याच्या बाहेर करता येते. मग 28 का ही पत्रकार परिषद घेऊन सांगण्याचा उद्देश काय? मला हे तुम्हाला सांगायचंय की आपण असं काही करून म्हणजे आगपाकड करून या कंपन्यांच्या ब्रीफिंगच्या आधारे कुणीही बोलण्याचा, अंजली दमानियाजी आपण तर सोडाच, आपल्याला तर आपल्या असल्या विचाराला की नाही कष्टकरी मोजत नाही. चॅलेंज महाराष्ट्रातल्या प्रत्येक रस्त्यावर काल जसं चॅलेंज दिलं होतं ना की कोणी हात लावून दाखवा पत्रकारांना, तसंच आज परत चॅलेंज अंजली दमानियाजी प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्ही ठीक आहे तुमच्या जे कोणी ब्रीफिंग केलंय त्यांना माननीय देवेंद्रजींच्या नावाची एलर्जी वाटते ना, चला ठीक आहे, आम्ही कष्टकरी देवेंद्रजी स्वतःच्या नावासाठी कधी सुद्धा म्हणजे व्यक्तिनिष्ठ राजकारण करत नाहीत. एवढं मला तुम्ही परत म्हणाल की देवेंद्रजींच्या बाबतीतच का तुमचा टस? हो हो हो, ते आमचे मुख्यमंत्री आहेत. ही इज माय चीफ मिनिस्टर. येस, ही इज माय चीफ मिनिस्टर. येस, ही इज आवर चीफ मिनिस्टर. आणि जनतेचे मुख्यमंत्री असतात. जनतेने निवडून दिलेलं असतंय. पक्ष एक त्याच्यातलं कारण असतंय. आणि म्हणून देवेंद्रजींची छबी ही इतरांसारखी समजू नका. देवेंद्रजी व्यक्तिनिष्ठ राजकारण करत नाहीत आणि म्हणून त्याच प्रकारे जे आहेत प्रवीण दरेकरही करत नाहीत. तुमची इच्छा आहे ना देवेंद्रजींचं नाव टॅक्सीवर नाही पाहिजे, चला आम्ही सांगतो, आम्ही विनंती करतो की नमो टॅक्सी द्यायला सांगू. कारण इथं मनात कोणाच्या आसक्ती नाही आहे. इथं धोरण काय तर सामान्यातल्या सामान्य कष्टकऱ्याला, ज्याला निडी आहे त्याला जास्तीत जास्त म्हणजे रोजगार उपलब्ध व्हावा आणि टॅक्सी मुंबई बँकेच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी. त्यामुळं मला असं वाटतंय की अंजली दमानियाजींनी ज्या प्रकारे म्हणजे आज ही माहिती मिळाल्याच्या नंतर मला असं वाटतंय की प्रवीण दरेकरजी यांची माफी मागावी. त्याचबरोबर जी संस्था ज्या प्रकारे काम करत आहे, देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्था मर्यादित, दाना बंदर, मुंबई, महाराष्ट्र कार्यक्षेत्रामध्ये त्यांना बळ देण्यासाठी जर काही करता आलं तर करावं आणि करायचं नसेल तर त्यांच्या बळाची आम्हाला गरज नाही, त्यांना आम्ही विचारत नाही. आणि म्हणून जे आहे जे बेरोजगार आहेत, ज्यांना रोजगाराची गरज आहे, त्यांनी तुम्हाला सांगतो स्पष्टपणे जे आहे समोर यावं आणि ऍपवर दिलेल्या प्रमाणे आपण नोंदणी करावी. काही अडचण आली त्या संस्थेच्या बाबतीत देखील तरी आम्हाला विचारावं, कारण आम्ही ट्रान्सपोर्टमध्ये काम करणारी माणसं आहोत. आम्ही एक सक्षम महाराष्ट्रातलं ट्रान्सपोर्टमधलं संघटन आहोत. आणि 20 जून 2024ला प्रमाणे या GR प्रमाणे नव्याने निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या आदेशान्वये ज्या गोष्टी ज्या प्रकारे व्हायला पाहिजेत त्या प्रकारे झालेल्या आहेत. त्यामुळं हा जो मुद्दा आहे हा मुद्दा मला आपल्याला सांगणं आवश्यक होता. आणि त्याचबरोबर बेरोजगारांच्या बाबतीत आणि प्रवीण दरेकरांना टार्गेट करून महाराष्ट्रातला लाखो लोकांचा रोजगार थांबू नये असं देखील मी थांबू शकत नाहीत तुम्ही असं देखील मी चॅलेंज रॅपिडो, ओला, उबेरसाठी ब्रीफिंग आधारे बोलणाऱ्या आहेत की काय असा प्रश्न उपस्थित करत मी यांना अंजली दमानियाजींना देतो. त्याचबरोबर तिसरा एक मुद्दा जे आज सारथीच्या बाबतीत घडला, ज्या प्रकारे म्हणजे अभिमन्यू पवार यांनी माननीय आमदार ह्या कोणत्या जातीच्या मान्य खासदार मेधाताई कुलकर्णी, बघा अभिमन्यूजी एक लक्षात ठेवा, महिला जी असती ना ती आहे ना ती सावित्रीची लेक असते, ती आहे ना आई जिजाऊची लेक असते. त्याच्यामुळं अभिमन्यूजी तुम्ही चुकलात. तुम्ही म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण माफी मागितली पाहिजे. कारण आपण एका ब्राह्मण म्हणून एका खासदार कुलकर्णी ताईंचा अपमान केलेला नाही. तर लक्षात ठेवा, जातीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे आणि कोणत्या रांगेत स्त्रीनं बसावं हे जर तुम्ही म्हणजे सारथीसारख्या विचार मंचावर येऊन तिथं जर तुम्ही ठरवत असाल तर आपल्या डोक्यामधली जी व्यवस्था आहे ती आणखीन व्यवस्था गेली नाही का
ही छत्रपती शिवाजी महाराजांना मान्य नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज त्या विचारांचे नव्हते. त्याच्यामुळे सगळे राजाभिषेक सुद्धा तुम्ही बघून घेणं आवश्यक आहे, अभिमन्यू पवारजी. आणि म्हणून मी आज अभिमन्यू पवारांचा म्हणजे मी आज निषेध करतो. त्यांनी माफी मागावी असं मी त्यांना आव्हान करतो. महिलांचा अपमान आहे, सार्वजनिक अपमान आहे, जिजाऊच्या लेकींचा अपमान आहे, सावित्री यांच्या लेकीचा अपमान आहे, मा रमाईच्या लेकींचा अपमान आहे, मा अहिल्यादेवी होळकरांच्या लेकींचा अपमान आहे. आणि तुम्हाला सांगतो, ह्या अपमान असा महाराष्ट्र सहन करत नसते, हे देखील मी आपल्या माध्यमातून अधोरेखित करू इच्छितो. कारवाईची मागणी करताय मुख्यमंत्र्यांकडे? कसं आहे की सार्वजनिक आयुष्यामध्ये जी चूक त्यांनी त्या संस्थेच्या विचारमंचावर येऊन केलेली आहे अभिमन्यू पवारांनी, त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी चिंतनशील झालं पाहिजे सगळ्यात अगोदर. कारण ज्या प्रकारे डिस्क्रिमिनेटिव्ह ते बोलले, त्यामुळे मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाचे प्रमुख यांनी त्यांना समज द्यावी असं मी म्हणेल. कारण चव्हाणांनी त्या बाबतीमध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये त्यांना सांगितलं पाहिजे की असं महिलांच्या प्रती अपमानजनक आपल्याला बोलता येत नाही. संजय राऊतांनी एक आरोप केला आहे, राम मंदिरासाठी जे ठाकरे गटाकडून जी चांदीची वीट दिली गेली होती ते गायब झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे. बघा, संजय राऊतांच्या बाबतीत मला जास्त बोलायचं नाही. कारण संजय राऊतांच्या बाबतीत त्यांचं म्हणजे त्यांनाच माहीत ते काय बोलतात. त्यामुळं मला वायफळ बडबड किंवा फार अधिक लांब त्यांना महत्त्व द्यायचं नाही आणि महाराष्ट्र त्यांना महत्त्व देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की प्रभू श्रीरामांचं मंदिर जे अयोध्यामध्ये झालं ते काँग्रेसांच्या काळात काँग्रेसांना कधीच न जमलेली गोष्ट होती आणि ते मोदीजींनी करून दाखवलं. 370 हटवून दाखवलं. त्याचबरोबर आता मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड महाराष्ट्रासह सगळीकडे होईल. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बाबतीतही संजय राऊत वायफळ बडबड करू शकतील, परंतु मला हेच सांगायचं आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे आरक्षणावर कोणताही परिणाम होत नाही, कोणत्याही सामाजिक हिताच्या कोणत्याही गोष्टीवर परिणाम होत नाही. माणसांना 12 बायका करता येत नाहीत, कारण महिलांची इज्जत राखली पाहिजे. स्वतःहून बहुपत्नी होता येत नाही आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळं संजय राऊतांना मला वाटतं की फार जास्त मोठं करण्याचं काही कारण नाही. राज ठाकरेंनी काल संजय दिना पाटलांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर बोलताना असे म्हणाले की गँगस्टर पण बोलणार नाही, ते खासदार बोलतायत, बॉम्ब फोडेन, खून केलेत असं बोलतोय आणि तरी सुद्धा चौकशी होत नाही असा प्रश्न उपस्थित केला राज. 2 मुद्दे आहेत. राज ठाकरेंनी मला तुम्ही सगळे माध्यमाचे पत्रकार तिथं होतात, राज ठाकरेंनी संजय दिना पाटीलचं नाव घेतलं का? नाव न घेता अप्राधिकपणे खासदार म्हणून बोललेत. लक्षात घ्या, जे मला माहिती मिळते फक्त नाव न घेता अप्राधिकपणे बोललेत. मला असं म्हणणं आहे की डायरेक्ट बोलायला पाहिजे, डॅशिंग बोलायला पाहिजे, कायदेशीर बोलायला पाहिजे, डंके की चोट पे बोलायला पाहिजे. राखून का बोललात तुम्ही? राखून का बोलताय तुम्ही? सांगा ना. संजय दिना पाटील यांच्याकडे जर 5 खुनाची माहिती असेल तर त्या बाबतीमध्ये तातडीनं त्यांच्या वक्तव्याला, अधिकृत वक्तव्याला जे आहे चौकशी झाली पाहिजे. खून झाले असतील तर ते कोणत्या कुटुंबातले खून झालेत, 30 वर्ष हो, 20 वर्ष हो, 40 वर्ष हो, त्या खून झालेल्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि जर ते कुटुंब, आज मी आपल्या माध्यमातून सांगत आहे, जर तशा प्रकार घडलेला असेल, त्या भागातलं खून झालेले असतील, तर त्या 5ही कुटुंबातल्या व्यक्तींना, जे कुणी मला बघत असतील त्यांना मी आव्हान करतो की त्यांनी माझा संपर्क साधावा. मी असेल, जयश्री पाटील जे असतील, आम्ही त्या खुनाला न्याय द्यायचा प्रयत्न करू. आणि राज ठाकरेंनी सुद्धा थेट म्हणलं पाहिजे, नेट म्हणलं पाहिजे, खून आहे तर राज ठाकरेंनी तक्रार दिली पाहिजे. राज ठाकरेंची पार्टी आहे ना, तक्रार दिली पाहिजे. चलो देखते, दूध का दूध पाणी का पाणी. केवळ टॅक्सीवाल्या भावांना त्रास देणे, मराठी हिंदी भाषा येत नाही का, जात नाही का, आणि मला सांगा ज्ञान, काय ज्ञान पाझरवलं? भगवान महावीर, प्रभू श्रीराम, सिद्धार्थ गौतम बुद्धांचा देश आहे. काय ज्ञान पाझरवलं? म्हणे पांढऱ्या पट्ट्यांच्या ऐवजी तुम्ही काय टाका? कार्पेट टाका. आता कार्पेट टाकणं, पांढरे पट्टे मारणं, याच्यात काय बदल आहे? उलट अधिक सुविधा उपलब्ध करून द्या जैन मुनींना. हे मनसेच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की म्हणजे थेट बोललं पाहिजे, नेट बोललं पाहिजे. ते मला दिसताना ती हिंमत राज ठाकरेंमध्ये दिसली नाही. राज ठाकरेंनी तक्रार द्यावी, ती केस कशी उभी करायची कायदेशीर दृष्ट्या ते मी पाहतो.
पण राज ठाकरेमध्ये दम असेल तर त्यांनी तक्रार द्यावी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय. पक्षप्रवेशाच्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी एक घोषणा केली होती की हे जे 6 बंडखोर खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघात जाऊन लोकांमध्ये जनजागृती करावं किंवा त्यांच्याशी संवाद साधावा. उद्यापासून हा दौरा सुरू होतोय, कसं बघता? बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. ही डेमोक्रेसी आहे. हे राईट टू असोसिएशन आहे. आर्टिकल 19 मध्ये दिलेला पूर्ण अधिकार आहे. त्याच्यामुळं म्हणजे एकनाथ शिंदेंनी किती लोक त्यांच्याकडे घ्यावेत त्याच्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांच्या विषयावर प्रत्येकाला, म्हणजे ते सत्तेतले असोत, विरोधातले असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत, इंडिव्हिज्युअल कार्यकर्ते असोत, प्रत्येकाला तो अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आपल्या अधिकाराचा पूर्ण उपयोग करत आहेत. त्यामुळे नव्यानं वेगळं त्या गोष्टीकडे पाहण्याची गरज नाही. देर दुरुस्त, अगोदर केलं नाही ते जर आता करत असतील, मला टीका म्हणून म्हणायचं नाही. म्हणजे म्हणतात ना की जब जागा वही सवेरा, वही सवेरा. काल जे पुन्हा तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, कायदे तज्ञ आहात. संजय दिना पाटील ज्या पद्धतीनं खुल्या म्हणतायत 5 जणांचे खून केले, बॉम्ब टाकू, अशा पद्धतीचे वक्तव्य खासदार असलेल्या व्यक्तीला, लोकप्रतिनिधी असलेल्या, तर याच्यावर कारवाई कायदेशीररित्या काय होऊ शकते आणि तुमची काय मागणी? मुळात प्रश्न असा आहे की हे लोकप्रतिनिधी आहेत की गुंड आहेत? मी तर सांगायला टोळी झाली, शिंदे टोळी. तुम्ही, मी सांगतो, लोकांना अधिकार असते कुणाला लोकशाहीमध्ये ब्रीदानं बोलवायचं. कारण ते बाळ ठाकरेंच्या केसमध्ये, श्रेया सहगलच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, बघा असोसिएशन, बघा युनियन, तसंच टोळी. हे तिन्हीचे अर्थ एकच. पॉलिटिकल पार्टी एकत्र येऊनच लोकांचं, तर टोळी सुद्धा त्याचाच भाग आहे. लोक नामकरण शिंदे टोळी म्हणते, टोळी शिंदे टोळी, शिंदे टोळी, शिंदे टोळी, शिंदे टोळी, शिंदे टोळी, शिंदे टोळी. आम्ही डंके की चोट पे बोलतो, आम्ही राखून बोलत नाहीत, आम्ही घाबरत नाहीत. बघा येणाऱ्या काळात आगे देखिए होता है क्या. एक ब्राह्मण माफी मागण्यासाठी सोडलेत, मला जात सांगायची नाही, उदय. आणि दुसरा शेड्यूल कास्टचे आमचे शिरसाट माफी मागायसाठी सोडलेत, मला जात सांगायची नाही. ओके.